या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. हिंदुत्वासाठी लढणाऱ्या व्यक्तींवर खोटे आरोप करून त्यांचे जीवन उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. दाभोळकर हत्या प्रकरणात विक्रम भावे यांचा बळीचा बकरा बनवलं गेलं आहे. त्यांच्या आयुष्याची उगाचच खेळ मांडला गेला. या खटल्यामध्ये खोटे कथानक उभे करून निर्दोषांना आरोपी ठरवलं गेलं आहे, असा आरोप संपादक प्रभाकर सूर्यवंशी यांनी केला. ते विक्रम भावे लिखित दाभोळकर हत्या आणि मी या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते. देवळकला पिता झालेल्या दाभोळकर हत्या आणि मी पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात व्यासपीठावर हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई, पुस्तकांचे लेखक विक्रम भावे आणि हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक सुनील घनवट उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी पुस्तकाचे लेखक विक्रम भावे यांनी भाषण केलं. ते म्हणाले, या पुस्तकात मी केवळ माझे वैयक्तिक अनुभव नाही तर एका हिंदुत्वनिष्ठ व्यक्तीवर आलेली संकटे सांगितली आहेत. माझी अटक, खोटे आरोप आणि अखेर निर्दोष मुक्तता ही कहाणी अनेकांना सावध करणारी आहे. सुनील घनवट यांनी देखील यावेळी आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले, दाभोळकर हत्या प्रकरणात विक्रम भावे यांची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली, मात्र ज्यांनी त्यांचे जीवन उद्ध्वस्त केले त्या अधिकाऱ्यांना अजून शिक्षा झालेली नाही.